दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पहिल्यांदाच वाशिमच्या पोहरा देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। पोहरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर ते जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी देखील लावणार आहे। पोहरा देवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मध्य प्रदेशातून खास मानाची पगडी देखील तयार करून घेण्यात आली आहे। मोदी उद्या जगदंबा देवी, सेवालाल महाराज, रामराव महाराजांचंही ते दर्शन घेणार आहे। सेवादास महाराज हे गोरक्षक होते, तसेच ते श्रीकृष्ण देवाचे अवतारही होते। त्यांचा पगडी ही पोशाख आहे, ते म्हणून सेवादास महाराजांच्या रूपात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही पगडी आणि चांदीचे कडे संतांमार्फत देण्यात येणार आहे। उद्या मोदींच्या पोहरा देवीतल्या कार्यक्रमाला 10 लाखांपेक्षा जास्त बंजारा समाज बांधव देखील येण्याची शक्यता आहे। काय सांगाल महाराज, पहिल्यांदा मोदी साहेब येत आहे पोहरा देवीला, कसं भव्य दिव्य स्वागत करणार आपण? जय सेवालाल, खूप खूप आनंद आहो, खूप आनंदी आहो। म्हणजे विश्वगुरु ज्याला म्हणतात ते विश्वगुरु आज या ठिकाणी पोहरा देवी धाममध्ये आई जगदंबे सद्गुरू सेवालाल भगवानच्या दर्शनार्थी आणि नगारा भवनचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त या महाराष्ट्र शासनाचा खूप खूप आभारी आहो। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि बंजारा समाजाचा संघर्ष करणारा, नेतृत्व निर्माण करणारा नामदार संजय राठोड यांच्या संघर्षातून हा जो आगळा वेगळा जो सोहळा आहे नगारा भवनाचा, यावेळेस आम्ही खूप खूप आनंद आहोत। बंजारा समाजातर्फे बंजारा समाजाची समस्या, बंजारा समाजाची मागणी आम्ही त्यांच्यासमोर उद्या येत्या 5 तारखेला त्यांच्यासमोर ठेवणार आहे। तर आम्हाला आशा आहे की आमच्या समाजाला, बंजारा समाजाला तमाम म्हणजे तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये, MP मध्य प्रदेशमध्ये, संपूर्ण राज्यात बंजारा समाज आहे, तर बंजारा समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।